हाय फ्रेंड्स, मी उत्तर जोशी. या व्हिडिओमध्ये आपण MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, ज्यांच्या तारखाही जाहीर झाल्या होत्या, विद्यार्थ्यांनी फॉर्म पण भरलेले आहेत, तर अशा परीक्षा MPSCनं पुढे ढकललेल्या आहेत आणि त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. तर कशामुळे ह्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत, तसंच आता परीक्षा कधी होणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 418 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केले. याच्या गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. तसंच त्यांनी पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 आणि भाग 2 ही सुद्धा पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. चला तर मग आता आपण परीक्षा पुढं का ढकलल्या ही माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 21 मार्च 2024चं हे प्रसिद्धीपत्रक आहे. विषय महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, तसेच समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब चाळणी परीक्षा. त्याच्या पुढे संदर्भ वगैरे त्यांनी दिलेले. त्याच्या खाली पहा, आयोगातर्फे आयोजित दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, तसेच 19 मे 2024 रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सरळ सेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील. सामाजिक आणि शैक्षणिक, आता हे का पुढे ढकलल्या त्याची कारण पुढे दिले पा त्यांनी. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता अधिनियम 2024 मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चित झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीत पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येईल. आता परीक्षा कधी होतील तर शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती म्हणजे काय, SCBCचं जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार नवीन आकृतीबंध तयार झाल्यानंतरच परीक्षेच्या तारखा घोषित केल्या जातील. आणि आता ह्या परीक्षेच्या तारखा आचारसंहितेच्या नंतरच असतील, म्हणजे जूनच्या नंतरच ह्या परीक्षा आता होतील. त्याच्या अगोदर परीक्षा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तर त्यांनी एक्झॅक्ट तारीख दिलेली नाही आहे, पण जो आकृतीबंध आहे नवीन आरक्षणानुसार तयार होणारा, तो आकृतीबंध झाल्यानंतरच परीक्षेच्या तारखा जाहीर होतील. पण माझं स्वतःचं मत असं आहे की आचारसंहिता उठल्यानंतरच, म्हणजे 4 जूनला निकाल आहे, त्याच्यानंतर 1-2 दिवसात आचारसंहिता उठून जाईल किंवा 4 जून नंतर आचारसंहिता शिथिलच होऊन जाते, तर त्यानंतरच आता ह्या परीक्षा होतील. तोपर्यंत काय परीक्षा होणार नाहीत. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. नवीन सिलेबसनुसार हे ई-बुक तयार केलेलं आहे. विकत घ्यायच्या आधी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली माहिती वाचा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.